विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारी, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी महाबोधी बुद्ध विहार हिवरे गाव या ठिकाणी तथागतांच्या बुद्धरूपाची प्रतिष्ठापना पूजनीय भिक्खू संघाच्या द्वारा आणि उपासक उपासकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेली आहे। आपल्या या सुंदर अशा बुद्धविहारामध्ये उपासिका तासी डोलमा दीदी यांनी अत्यंत सुंदर हे बुद्धरूप आपणा सर्वांना दान दिलेलं आहे। हिवरे गावातील श्रद्धा संपन्न उपासक आणि उपासिकांनी सुंदर अशा या विहाराची निर्मिती केली। सुंदर असं हे विहार निर्माण केलं, कारण अत्यंत जुन्या पद्धतीने हे सुंदर विहार निर्माण आहे। या छोट्याशा गावामध्ये विहाराच्या समोर हा सुंदर हॉल सुद्धा आपण निर्माण केला। बाबासाहेबांची प्रतिमा सुद्धा आपण आपल्या या विहारामध्ये प्रतिष्ठापित केली। यासाठी विशेष सहकार्य इंडो तिबेटियन मंगल मैत्री संघ नाशिक आणि बुद्ध विहार समन्वय समितीच्या द्वारा विशेष रूपाने हे सहकार्य प्राप्त झालं। श्रद्धा संपन्न उपासक आयुष्यमान प्राध्यापक उमेशजी पठारे यांच्या निमंत्रणावरून औरंगाबादवरून जवळपास 230 किलोमीटर, आय थिंक मला असं वाटतं, कारण 180 किलोमीटर नाशिक आहे आणि नाशिकवरून 50 किलोमीटर हे आपलं गाव आहे। 1:30 वाजता आम्ही औरंगाबादला होतो। सध्या वर्षावास समारोपाचे कार्यक्रम असल्या कारणाने वेळ मिळाला नाही। सकाळचा औरंगाबादचा कार्यक्रम अटेंड करून 1:30 वाजता आम्ही औरंगाबादवरून निघालो। मला असं वाटलं की नाशिकच्या जवळपास 10 किलोमीटर मध्ये हे गाव असेल, परंतु लोकेशन जेव्हा प्राप्त झालं तेव्हा जवळपास नाशिकवरून 50 किलोमीटर हे गाव दूर असल्या कारणाने 1 तास आम्ही लेट झालो, कारण 5 वाजता आम्ही वेळ दिली होती, तर 6 वाजता आम्ही आलो। त्यामुळे 1 तास हा आपला कार्यक्रम लेट झाला। खरं तर पुन्हा लगेच आम्हाला औरंगाबादसाठी निघायचं आहे। उद्याही औरंगाबादमध्ये वर्षावास समारोपाचे कार्यक्रम आहेत। दिवसभर 1-1:30 वाजेपर्यंत स्टेजवरती होतो। स्वतः ड्रायव्हिंग केली, आता पुन्हा स्वतः ड्रायव्हिंग करून जाणार आहे। उद्या सकाळी कार्यक्रम अटेंड करणार आहे। मी तुम्हाला हे यासाठी सांगत आहे
की एवढ्या दुरून जर तुम्ही धम्मदेशनेसाठी बोलवलं तर हिवरे गावातील श्रद्धासंपन्न उपासक आणि उपासकांचं जे भोजन आहे तर ते भोजन थोडं जर लेट केलं मला तरी असं वाटतं की काही फरक पडणार नाही. कारण सकाळच्या सत्रामध्ये साळवे साहेब मी भोजन न करता मला निघायचं होतं म्हणून भंतेंना असं म्हटलं की भिक्खू संघाचं भोजन ज्या वेळेमध्ये होईल त्या वेळेमध्ये मी त्या वेळेचा सदुपयोग करतो आणि जे उपासक उपासिका जमले त्यांना मी धम्मदेशना देतो आणि मी निघून जातो, कारण मी स्टेज प्रोग्राम काय राहणार नाही. त्यामुळे भिक्खू संघाच्या भोजनाच्या वेळेमध्ये 1-1.25 तास पर्यंत मी धम्मदेशना दिली. तोपर्यंत 1 वाजला, भोजनाची वेळ निघून गेली आणि भंतेंना म्हटलं चला आपण आता निघायला पाहिजे आणि लगेच आम्ही इकडे निघालो. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की भोजन आपण रोजच करत असतो, आताही तुम्ही करणारच आहात. आणि हा जो क्षण आहे, हा जो उत्सव आहे, हा उत्सव तुमच्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा येणार नाही. ज्या भगिनींनी तासे डोलमा दिदी यांनी जे बुद्धरूप आपणा सर्वांना दान स्वरूपामध्ये दिलं त्यांना खरं तर त्यांच्या प्रती मी अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. कारण बुद्धाचं रूप दान करणे. दान अनेक प्रकारचे आहेत. दानाच्या व्याख्या सुद्धा भगवंतांनी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सांगितल्या आहेत. विशेष रूपाने धम्मदानं सब्बदानं जिनाती असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. आमिषदान आहे, अभयदान आहे, धम्मदान आहे. विहारासाठी ज्या ज्या श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी दान पुण्य केलं ते सर्व आमिष दानामध्ये दान मोडल्या जातं. बुद्धाचं अत्यंत सुंदर असं रूप, जसं साळवे साहेबांनी बुद्ध मूर्तीचा इतिहास खरं तर ते खूप चांगलं माहिती देत होते. मला असं वाटतं आणखी 10-15 मिनिटं बोलायला पाहिजे होतं. कारण कसं असतं की प्रसंगाला अनुरूप आपण ते विचार व्यक्त करतो आणि त्यावेळी असणारा तिथे जो जनसमूह आहे त्यांना ती माहिती होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे बुद्धरूप प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमला आहात. बुद्ध विहारामध्ये आपल्या भूमिस्पर्श भगवंताची मुद्रा आहे. सरांनी सांगताना भगवंताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा सांगितल्या, त्यापैकी भूमिस्पर्श मुद्रा आहे. तथागतांना सम्यक संबोधीचा जेव्हा लाभ झाला आणि सम्यक संबोधीचा लाभ झाल्यानंतर भगवंत स्वतःच चिंतन मनन करतात की मला तर सम्यक संबोधीचा लाभ झाला आहे, मी तर बुद्धत्वाला प्राप्त केला आहे, परंतु मी बुद्धत्वाला प्राप्त केलं याचा पुरावा काय, याला साक्षीदार कोण आहे, माझ्यावरती कोण विश्वास ठेवेल की मी सम्यक संबोधीला प्राप्त केलं, मी बुद्धत्वाला प्राप्त केलं, मी सम्यक संबुद्ध झालो, मी माझ्या सर्व प्रकारच्या तृष्णेवरती विजय मिळवला, या संसारामध्ये मी एकमेव असा प्राणी आहे की मला जीन म्हटलं जातं, मी संपूर्ण माझ्या इंद्रियांना जिंकला आहे, कोण माझ्यावर विश्वास ठेवेल. तेव्हा भगवंत आपला हात या धरतीकडे करतात आणि भगवंत असे म्हणतात की मला सम्यक संबोधीचा लाभ झाला, ही धरती ही भूमी माझ्या बुद्धत्वाची साक्षी देत आहे. आणि त्यामुळे भूमिस्पर्श मुद्रा, जिथे भगवंताला सम्यक संबोधीचा लाभ झाला त्या महाबोधी बुद्ध विहारामध्ये सुद्धा भूमिस्पर्श मुद्रा आपल्याला पाहायला मिळते.
आणि आपल्याही विहाराचं नाव योगायोगाने महाबोधी बुद्ध विहार आपण ठेवलेला आहे। या विहारामध्ये सुद्धा भूमिस्पर्श मुद्रा आपण प्रतिस्थापित केली। खरं तर भगवंताला मूर्तीमध्ये आपण बघणारे चिकित्सक लोक आहोत। भगवंताला केवळ मूर्तीमध्ये आपण बघत नाही, परंतु आपल्यासोबत एक आदर्श असावा, आपल्या समोर एक आदर्श असावा। मूर्तीच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांचा संदर्भ देत असताना बाबासाहेब जेव्हा रंगूनच्या परिषदेला हजर झाले होते, तर तिथे बाबासाहेबांना एक सुंदर असं रूप, छोटंसं रूप बुद्धाचं भेट म्हणून दिला गेलं होतं। जेव्हा पुणे येथील देहूरोड या ठिकाणी जे श्रद्धा संपन्न तेथील बांधव होते, त्या बांधवांनी भजन म्हणण्यासाठी, त्या काळामध्ये त्यांची श्रद्धा कीर्तन म्हणण्यासाठी एक छोटंसं देऊळ निर्माण केलं होतं, मंदिर निर्माण केलं होतं। आणि त्या मंदिराच्या उद्घाटनासाठी बाबासाहेबांना ते विनंती करतात की बाबासाहेब, आम्ही छोटंसं एक मंदिर निर्माण केलं आहे, तर त्याच्या उद्घाटनासाठी आपण यावं। तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही मंदिर निर्माण केलं, मग त्या मंदिरामध्ये तुम्ही काय ठेवणार आहात, कशाची तुम्ही पूजा करणार आहात? जर तुम्ही मंदिर निर्माण केलं तर माझ्या विचारानुसार मी तुम्हाला सांगेल की आता मरीमाय असेल, काळूमाय असेल किंवा अन्य जे काही देवदेवता असतील, त्यांची प्रतिमा प्रतिस्थापित करण्यापेक्षा तुम्ही बुद्धांच्या रूपाची प्रतिस्थापना केली पाहिजे। आणि बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954 साली देहूरोड या ठिकाणी बाबासाहेबांना रंगून येथे मिळालेले जे बुद्धांचं रूप होतं, ते बुद्धांचं रूप बाबासाहेबांनी त्या छोट्याशा विहारामध्ये 1954 साली प्रतिस्थापित केलं। आजही जर आपण देहूरोडला गेलात तर ते बुद्धरूप आपल्याला पाहायला मिळते। तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले, या भारतवर्षामध्ये 12व्या 13व्या शतकामध्ये संपूर्ण बौद्ध धर्म पूर्णतः नष्ट झालेला आहे असं लोक म्हणतात, परंतु माझं स्पष्टपणे असं मत आहे की भारत देशामधून बौद्ध धर्म नष्ट झालेला नाही आहे। केवळ बोधवृक्षांची जी फांदी आहे, त्या फांद्या सुकलेल्या आहे, मूळ अद्याप शिल्लक आहे। जर त्या मुळांना तुम्ही पाणी घातलं तर पुन्हा या भारतभूमीमध्ये तथागतांच्या बोधीचा बोधवृक्ष बहरल्याशिवाय राहणार नाही। आज या प्रसंगी या बुद्धरूपाची आपण प्रतिस्थापना करत आहोत। आज या मंदिरामध्ये एक छोटंसं बुद्धरूप आपण प्रतिस्थापित करत आहोत, परंतु मला असा विश्वास आहे, मला अशी खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये लाखो बुद्धांचे रूप या भारतवर्षामध्ये प्रतिस्थापित होतील। आज बाबासाहेबांचं हे वचन पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे। कारण हजारो मूर्त्या, लाखो मूर्त्या आज भारतवर्षामध्ये श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांच्या दान बलातून प्रतिस्थापित होत आहे। आपण एवढे सधन झालो, एवढे धनवान झालो की अत्यंत सुंदर असे विहार आपण निर्माण करू लागलो, सुंदर सुंदर बुद्धांचे रूप आपण निर्माण करू लागलो। आणि आपली जी श्रद्धा आहे, या श्रद्धेला आपण वृद्धिंगत करत आहोत, वाढवत आहोत। आणि त्यामुळे सातत्याने आपली फार मोठी जबाबदारी आहे, आपली फार मोठी जबाबदारी वाढली आहे की बुद्धरूप आपण या ठिकाणी प्रतिस्थापित केलं। तसं बौद्धाचार्य सुद्धा इथे आहेत, त्याने तसं अभिवचन सुद्धा दिलं की सातत्याने आमच्याकडे वंदना होते, खूप चांगलं कार्य आहे आणि सातत्याने आपण ते कार्य केलेच पाहिजे। कारण बाबासाहेब असं म्हणतात, धम्मरथाची ही जी 4 चाके आहे, ही 4ही चाकं अत्यंत मजबूत असावी। ही 4 चाकं जर मजबूत असतील, भिक्षू भिक्षुनी, उपासक उपासिका, तर धम्माचा रथ गतिमान होण्यासाठी अधिक काळ अधिक वेळ लागणार नाही। आणि त्यामुळे बांधवांनो, ही आपली फार मोठी जबाबदारी आहे। खरं तर पठारे सरांचा एवढा आग्रह होता की भंतेजी 2-3 तारखा मला वाटतं चेंज झाल्या, तारीख म्हणजे न मिळाल्यामुळे त्यांचा फार आग्रह होता
आणि त्यांच्या आग्रहास्तव खरं तर या गावामधून, या गावाला इतिहास सुद्धा आहे असं उपासक सांगताना सांगत होते की भैयासाहेबांचे जे कॅन्डल यात्रा म्हणजे निघाली होते, त्या कॅन्डल यात्रेसाठी या गावातून बैलगाडीमध्ये त्या संपूर्ण कॅन्डल यात्रेसाठी भोजनाचं यांनी नियोजन केलं होतं. येथील हिवरेव गावातील त्या काळातील जे आपले बांधव होते आणि त्या काळामध्ये भैयासाहेबांना त्या कार्यासाठी 5 रुपये आपल्या या गावामधून म्हणजे दान दिले होते. तर दानाचा हा जो वारसा आहे, हा वारसा आपल्याला म्हणजे प्राप्त झालेला आहे. ऐतिहासिक हे जे कार्य आपण करत आहात, तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करण्यासाठी हे कार्य सहाय्यक ठरणार आहे. बांधवांनो, महत प्रयासाने बाबासाहेबांनी हा सद्धम्म आपल्याला दिलेला आहे. या सद्धमाचं अनुसरण करणे, या सद्धमाचं आचरण करणे आपली नैतिक जबाबदारी आहे. 1956 साली 14 ऑक्टोबर 1956 साली धम्म दीक्षा देत असताना बाबासाहेब असं म्हणतात की मी तुम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा देत आहे. बुद्ध विचार तुम्ही आता आत्मसात करणार आहात, तर तुमची फार मोठी जबाबदारी आहे. कारण बुद्धांचा विचार हा पवित्र शुद्ध पाण्यासारखा आहे. या शुद्ध पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गढूळ पाण्याची आता मिक्सता होता कामा नये. कारण बाबासाहेब असं म्हणतात, एक हांडाभर स्वच्छ पाणी आहे आणि एक ग्लासभर जर गढूळ पाणी असेल, तर हांडाभर स्वच्छ पाण्याला एक ग्लासभर गढूळ पाणी हे घाण करू शकते, गढूळ करू शकते. अगदी तशाच प्रकारे तुमच्या रूढी असतील, तुमच्या परंपरा असतील, तुमचा यज्ञयाग असेल, तुमचा ईश्वरवाद असेल, आत्मा परमात्मा असेल, कर्मकांड असेल, या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेला अनुसरून जर तुम्ही जीवन जगू लागलात किंवा जुन्या रूढी आणि परंपरेला जर तुम्ही सोडलं नाही आणि बुद्ध विचाराचा जर तुम्ही स्वीकार केला, तर खऱ्या अर्थाने तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे एका प्रवाहाने तुम्हाला जीवन जगावं लागेल. बुद्ध विचारांचा हा शुद्ध आणि पवित्र असा प्रवाह आहे. या प्रवाहामध्ये कुठल्याही प्रकारच्या कर्मकांडाला, अंधश्रद्धेला, यज्ञयागाला तुम्ही स्थानात दिला नाही पाहिजे. शुद्ध आणि पवित्र मनाने तथागतांच्या श्रेष्ठ सद्धमाला तुम्ही स्वीकारलं पाहिजे, तुम्ही त्याचं अनुसरण केलं पाहिजे. जर खऱ्या अर्थाने तुम्ही या श्रेष्ठ विचारांचं अनुसरण करसाल, तर निश्चितपणे तुमची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब असं म्हणतात, माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं, म्हणून बुद्धाचा सद्धम्म मी तुम्हाला देत आहे. या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थाने बंड पुकारायचं असेल, तर बुद्धांच्या विचाराशिवाय, तथागतांच्या विचाराशिवाय तुम्हाला तरुण उपाय नाही. आणि त्यामुळे बुद्धांचा धम्म संस्कार तुम्ही तुमच्या मुलाबाळांना दिला पाहिजे. जर बुद्धांचा धम्म संस्कार तुम्ही तुमच्या मुलाबाळांना देणार नाही आणि जेव्हा केव्हा त्यांना समजेल की बुद्ध विचार किती श्रेष्ठ आहे, बुद्ध विचार किती महान आहे, तर ते तुम्हाला दोष देतील. आमच्या माता पित्यांनी एवढा पवित्र तथागतांचा सद्धम्म असून आम्हाला दिला नाही. परंतु जेव्हा त्यांना समजेल की बुद्धांचा पवित्र सद्धम्म एवढा महान आहे, आमच्या माता पित्यांनी तो धम्माचा संस्कार आम्हाला दिलेला आहे, तर तुम्हाला ते धन्यवाद देतील. कारण आमच्या माता पित्याने बुद्धांचा हा पवित्र संस्कार आम्हाला दिलेला आहे. आणि त्यामुळे तथागतांच्या श्रेष्ठ संस्काराचं अनुसरण करणे, त्यानुसार जीवन जगणे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे सातत्याने तथागतांच्या श्रेष्ठ सद्धमाला आपण समजून घेतलं पाहिजे. सातत्याने आपण शील पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. कारण या संसारामध्ये जोपर्यंत आपण शील पालन करत नाही, आपण दान पुण्य करत नाही, आपण प्रज्ञेचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण कधीही सुखाला प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे तथागतांचा हा श्रेष्ठ विचार आत्मसात करत असताना भगवंताच्या वेगवेगळ्या उद्देशाला आपण जाणलं पाहिजे. आपल्या काहीच्या द्वारा, आपल्या वाचेच्या द्वारा आणि आपल्या मनाच्या द्वारा आपण सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सांसारिक जीवनामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण धारण केल्या पाहिजे. जर तुम्हाला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे,
अनाथ पिंडकाला उपदेश देत असताना भगवंत असे म्हणतात की अनाथ पिंडक, या संसारामध्ये राहून सुद्धा जर तुम्हाला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही कर्तव्याचं अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे. त्याचं पालन सांगताना भगवंत असे म्हणतात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शील पालन केलं पाहिजे. शीलाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये सुख नाही आहे, शीलाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान नाही आहे. आणि त्यामुळे आपण शील पालन केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला उन्नती साधायची आहे, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला प्रगती करायची आहे, तर दोन गोष्टी आपण सातत्याने महत्वपूर्ण आपल्या जीवनामध्ये त्यांना स्थान दिलं पाहिजे. एक, आपल्या जीवनामध्ये उच्च दर्जाचं आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपण शील पालन केलं पाहिजे. तुमच्या उन्नतीचे दोन द्वार आहेत. कारण शिक्षण आपल्याकडे आहे, शिक्षण आपण खूप चांगल्या प्रकारचं ग्रहण केलं, आत्मसात केलं, उच्च पदावरती आपण प्रतिष्ठापित झालो. परंतु जर आपण शीलवान नसेल, आपण गुणवान नसेल, सदाचारी नसेल, तर बाबासाहेब असं म्हणतात की शिकला सवरलेला मनुष्य जर ज्ञानी नसेल, शीलवान नसेल, तर तो समाजाला फसवू शकतो, तो समाजाचा घात करू शकतो. आणि त्यामुळे शीलवान मनुष्य समाजाच्या हिताचा असतो, तो सुखाचा असतो, समाजाला योग्य प्रकारच्या दिशेला नेण्यासाठी तो कार्यरत असतो. आणि त्यामुळे शील पालन आपण केलं पाहिजे. कार्यकर्त्यांच्या संदर्भामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की सुरुवातीला आपण आपल्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण केला पाहिजे, पोटापाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यासाठी आपण शिक्षण घेतलं पाहिजे, काही उद्योगधंदा केला पाहिजे. आपल्या परिवाराचा, आपल्या पोटापाण्याचा प्रश्न मिटल्यानंतर आपण धम्म चळवळ केली पाहिजे, आपण राजकारण केलं पाहिजे. कारण उपासी पोटी जो कार्यकर्ता असतो किंवा उपासी पोटी काम करणारा मनुष्य हा केव्हाही लाचार बनत असतो. आणि त्यामुळे लाचारी ही मनुष्याच्या जीवनामध्ये आपण कधी पत्करली नाही पाहिजे. तर स्वाभिमानपूर्ण, बाबासाहेब असं म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये स्वाभिमान अत्यंत महत्वपूर्ण आहे. जो मनुष्य स्वाभिमानपूर्ण आपलं जीवन जगत असतो तर तो मनुष्य एक सन्मानाचं जीवन जगत असतो. आणि त्यामुळे स्वाभिमान जर आपल्याला प्राप्त होत असेल, आपल्याला सन्मान जर प्राप्त होत असेल, तर आपण केलेल्या कुशल कर्मामुळे, आपण केलेल्या पुण्य कर्मामुळे, आपण केलेल्या चांगल्या कर्मामुळे आपल्याला हा सन्मान प्राप्त होतो. बघा बांधवांनो, त्या ताई तासी डोलमा दीदी, इनको मैं दही दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि अत्यंत बहुत ही सुंदर बुद्ध का रूप अपने इस गांव में डोनेट किया है, दान दिया है. यह आपका बहुत बड़ा पुण्य है. अनंत अनंत जन्म से जो आपने पुण्य किया होगा, उस पुण्य का फल ये जो बुद्ध रूप आपने दिया है, ये पुण्य का फल है. तो आपकी जो भी इच्छा और मनोकामना है, ये आपने जो कुशल कर्म किया है, पुण्य कर्म किया है, इस पुण्य कर्म के बल से आपकी सारी मनोकामनाएं पूर्ण हो, ऐसी मैं दही दिल से मंगल कामना आशीर्वाद आपको करता हूं. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये हे जे कुशल कर्म आहे, बघा थोडा विचार करा, थोडं चिंतन करा. तुम्ही त्या कुठे राहतात, त्या किती दूर राहतात. त्या बोलताना असं बोलल्या की म्हणजे तुम्ही असं म्हणसाल की हे कोण आहेत, कुठून आले आहेत, त्या वेगळ्या आहेत, आम्ही वेगळे आहोत. म्हणजे काहीतरी पूर्वजन्माचा एक धागा असेल. त्या बोलताना असं बोलल्या की काहीतरी आपलं पूर्वजन्माचा धागा असेल, काहीतरी संबंध असतील, नाते असतील, आणि त्यामुळे आम्ही तेवढ्या दुरून आपल्या इथे आलो आहोत. म्हणजे दान करण्याची जी मानसिकता आहे, दान कर्म करण्याचं जे बल आहे, दान कर्म करण्याची जी पारमिता आहे, तर ज्या मनुष्यांना दान पारमिता समजते किंवा दान पुण्य केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये किती महान पुण्य होतं हे ज्यांना समजतं, तर ते अशा प्रकारचं कर्म करतात. तेवढ्या दुरून इथे आपल्याकडे त्या आल्या. इथे मैत्री संघ त्यांनी स्थापन केला श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांच्या सहकार्याने, आणि तिथून येऊन इथे बुद्धाचं रूप त्या ठिकाणी ते दान करतात. किती मोठी पारमी आहे, किती मोठं त्यांचं बल आहे की तेवढ्या दुरून एवढा मोठा खर्च करून आणि एवढ्या श्रद्धेने, म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये जसं थायलंडचे उपासक उपासिका असतील, असंख्य बुद्ध मूर्त्या ते दान करतात. आता आमच्याकडे थायलंडचे एक भंते आहेत साळवेसर, खमसिंग थेरो म्हणून, तर त्यांनी संकल्प केला. ते स्वतः म्हणजे मूर्तिकार आहेत, स्वतः ते मूर्त्या बनवतात.
सुंदर असा त्यांनी म्हणजे डाय थायलंडहून आणलेला आहे आणि 108 मूर्त्या भारतामध्ये स्वतः माझ्या हाताने मी बनवेल आणि लोकांना ते दान करेल, अशा प्रकारचा त्यांचा संकल्प आहे. आपल्या संघरत्न बुद्ध विहारामध्ये आता येणाऱ्या 12 तारखेला एक सुंदर असं बुद्धरूप आम्ही निर्माण केलं. त्या बुद्धरूपाचं अनावरण आहे. म्हणजे बाहेर देशातून भिक्षू सुद्धा येतात, उपासक उपासिका सुद्धा येतात आणि सुंदर सुंदर असे बुद्धरूप भारतवर्षामध्ये ते दान करतात. का करतात? कारण त्यांच्या मनामध्ये कृतज्ञ भाव आहे. ते काय करतात? त्यांच्या मनामध्ये कृतज्ञ भाव आहे. बाबा, या भारतभूमीमध्ये बुद्ध निर्माण झाले, बुद्धाचा जन्म या भारतामध्ये झाला आणि बुद्धांचा जन्म भारतामध्ये झाल्यामुळे दुःख मुक्तीचा मार्ग भगवंताने आम्हाला दिला. ही कृतज्ञ भाव त्यांच्यामध्ये आहे. हा कृतज्ञ भाव त्यांच्यामध्ये असल्या कारणाने आम्ही ज्या पद्धतीने सुखपूर्वक जीवन जगत आहोत, त्याचप्रमाणे भारतवर्षामध्ये मधल्या काळामध्ये बुद्धांचा विचार काही काळापर्यंत नष्ट झाला होता. पुन्हा त्या बुद्धांचा विचार या भारतवर्षामध्ये पुन्हा 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 ती क्रांती व्हावी, यासाठी अशा प्रकारचे ते लोक मदत करत असतात. उपकाराची जाण. भगवंत असे म्हणतात, या संसारामध्ये 2 प्रकारचे व्यक्ती मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. एक, निस्वार्थपणे समाजाची सेवा करणारा व्यक्ती मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. या संसारामध्ये निस्वार्थपणे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता, मनामध्ये भाव उत्पन्न न करता, निस्वार्थपणे समाजाची जे लोक सेवा करतात ते लोक मिळणं या संसारामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट, केलेल्या उपकाराची जाण ठेवणे, ही अशा प्रकारचे व्यक्ती मिळणं सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. एवढ्या दुरून ते आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाण ठेवतात आणि त्यामुळे आपल्यावरती अनंत उपकार बाबासाहेबांनी केले. अनंत आणि असीम उपकार त्यांचे आहे. माता रमाईचे उपकार आहे. माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आपलं संपूर्ण जीवन जरी आपण समर्पित केलं तरी एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान आणि असीम बाबासाहेबांचे उपकार आपल्यावरती आहे. हा धम्म देत असताना, हे कार्य करत असताना बाबासाहेबांना अनंत यातना भोगाव्या लागल्या, अनंत दुःख भोगावं लागलं. बाबासाहेबांची प्रिय पत्नी रामू अगदी वयाच्या 37व्या वर्षी मृत्यूला प्राप्त होतात. बाबासाहेबांची 4 मुलं पटापटा मृत्यूला प्राप्त होतात. बाबासाहेबांची इंदुमती मृत्यूला प्राप्त होते. बाबासाहेबांचा राजरत्न मृत्यूला प्राप्त होतो. बाबासाहेबांचा गंगाधर मृत्यूला प्राप्त होतो. बाबासाहेबांचा रमेश मृत्यूला प्राप्त होतो. 4 मुलांचं बलिदान बाबासाहेबांनी समाजासाठी दिलेलं आहे. किती मोठा त्याग आहे आणि या त्यागाची कृतज्ञता तर आपण करू शकत नाही किंवा बाबासाहेबांसाठी आपण काही करू शकत नाही. परंतु बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे, त्या मार्गाचं आपण अनुसरण करणे, त्या मार्गानुसार आपलं जीवन जगणे, हे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, बाबासाहेबांचे महान उपकार आपल्यावरती आहे, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळे सातत्याने धम्म विचाराला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्याची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. अत्यंत म्हणजे त्याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे आपण सदा सर्व काळ जागरूक राहिलं पाहिजे, विचारशील राहिलं पाहिजे आणि जागरूक राहून प्रत्येक पाऊल अत्यंत जागृतीने आपण टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सातत्याने जर आपण एकत्र येत असेल, एकत्र उतर असेल, एकत्र बसत असेल, एकत्र विचार विनिमय करत असेल, कारण समाजाला एकत्र आणण्याचं सर्वात मोठं जर केंद्र कोणतं असेल, ठिकाण कोणतं असेल, तर ते म्हणजे बुद्ध विहार आहे. बुद्ध विहारामध्ये समाज एकत्र येतो आणि तेथून एक धम्मक्रांती आपण करू शकतो, एक सामाजिक क्रांती आपण तिथे करू शकतो. कोणत्याही प्रकारची चळवळ आपण विहारामधून राबवू शकतो. आणि त्यामुळे विहार केवळ बुद्ध वंदनेचं, परित्राणाचं किंवा पूजापाठाचं स्थान असू नये, तर विहार हे विचारांचं केंद्र असलं पाहिजे. विहारामध्ये आपली भावी पिढी घडली पाहिजे. विहारामध्ये सुसज्ज असं आपण लायब्ररी निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या सुखसुविधा आपण तिथे निर्माण केल्या पाहिजे. कारण विहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पूजा वंदना करणे तर आपलं नैतिक कर्तव्य आहे, आपलं ते कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. सातत्याने आपण पूजा वंदना केलीच पाहिजे, परितदेशना केलीच पाहिजे, परित्राण पाठ केलंच पाहिजे. त्याच्या सोबत
आपली भावी पिढी कशा प्रकारे घडेल, आपल्या भावी पिढीला आपण कशा प्रकारे घडवू याचाही विचार विहारामधून झाला पाहिजे. आणि त्यामुळे सुसज्ज अशा लायब्ररीचे सुद्धा विहारामध्ये आपण निर्माण केलं पाहिजे. अभ्यासिका आपण निर्माण केली पाहिजे. सातत्याने आपण जे काही रिटायर्ड शिक्षक असाल किंवा आपल्याला एखाद्या विषयाचं ज्ञान असेल तर त्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि सातत्याने अशा प्रकारचं धम्म कार्य करून आपलं जे नैतिक कर्तव्य आहे तर ते नैतिक कर्तव्य आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बांधवांनो, तथागतांचा धम्म अत्यंत पवित्र आहे. संपूर्ण विश्वामध्ये तथागतांच्या धम्माला अनुसरून जीवन जगणारा वर्ग निर्माण होत आहे. उपासक उपासिका आहे. आपण सुद्धा बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे तथागतांच्या श्रेष्ठ सद्धम्माचं अनुसरण करतो, त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. ते आपलं स्वतःचं कुशल कर्म आहे, स्वतःचं पुण्यकर्म आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण विहारामध्ये जावं. रोज जरी जाता येत नसेल तर किमान संडेला बाबासाहेबांच्या आदेशाला अनुसरून आपण विहारामध्ये जावं. पौर्णिमा असेल, पौर्णिमेला जसे एखादे कार्यकर्ते असतील, जसे एखादे वक्ते असतील, साहित्यिक असतील, त्यांना आपण बोलवावं. मला असं वाटतं की आपले सर आहेत, त्यांचं नाव मला आठवत नाही, त्यांचं विशुद्धी पाठ नावाचं पुस्तक आहे बघा, म्हणजे ऐक ना, हा साळवे सर आहेत आणि त्यांच्यासोबत आणखी आपले सर आहेत. तर ते विशुद्धी पाठ मला वाटलं पुस्तक आपण इथे म्हणजे आणावं, कारण अत्यंत सुंदर असं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदनेचा अत्यंत चांगल्या प्रकारचा विस्तार रूपाने अर्थ दिलेला आहे. म्हणजे जोपर्यंत आपण काय म्हणतो, काय करतो याचा अर्थ आपल्याला समजणार नाही, त्याला आपण जाणणार नाही, त्याला आपण समजून घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला बुद्धवंदना केल्यामुळे काय लाभ होतो, धम्मवंदना केल्यामुळे काय लाभ होतो, संघवंदना केल्यामुळे लाभ काय होतो, परिदेशना केल्यामुळे काय लाभ होतो, हे आपल्याला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत ते कुशल कर्म आपल्याकडून केले जाणार नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हजारो गाथा पाठ करण्यापेक्षा एक बुद्धवचन आपण पाठ करावं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा. भगवंताचा उपदेश आपल्या सर्वांगीण उन्नतीसाठी आहे. आपल्या सर्वांगीण उन्नतीला जर आपल्याला साधायचं असेल तर बाबासाहेबांच्या आदेशाला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सातत्याने धम्मकार्य अशा प्रकारचे करत राहावे. सातत्याने बुद्ध विहारामध्ये आपण येत राहावं, शील पालन करावं, दान पुण्य करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा. एखादं आपल्याला जर जमत असेल तर एखाद्या श्रावणी शिबिराचं सुद्धा आपण आयोजन करावं. त्याच्यामधून सुद्धा एक चांगल्या प्रकारची पिढी, संस्कारित पिढी आपण घडू शकतो. किंवा अशा प्रकारचे शिबिर सुद्धा आपण राबवू शकतो. जे काही धार्मिक कार्य आपल्याला चांगल्या प्रकारचे राबवता येतील तेवढे राबवण्याचा आपण प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी वेळ अधिक झालेला आहे, आम्हाला सुद्धा समोर जायचं आहे, त्यामुळे अधिक न बोलता आपण या प्रसंगी जे जे काही कुशल कर्म केलं, पुण्य कर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाच्या बलाने आपणा सर्वांना हिवरे गाव परिसरातील, गावातील व आजूबाजूचे काही श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आहे, आपणा सर्वांना आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी थोडक्यामध्ये ही देशना व्यक्त करून ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.